बापू कुठे आहे? काही नाही गेलं जरा हात मागे. 1938 साली पहिला उल्लेख ईश्वरपूरचा डॉक्टर हेडगेवार यांनी केलेला होता. त्याच्यानंतर 1986 साली यल्लामा चौकातल्या सभेमध्ये आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला होता. त्याचबरोबर या इस्लामपूरचे आदरणीय मला वाटतं ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते, राज्यसभेचे पंत सबनीस यांनी तर सातत्यानं खऱ्या अर्थानं आग्रह धरलेला होता की इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे. आम्ही त्यावेळी त्यांना पाहायचं, त्यांच्या डोक्यावरती भगवी टोपी असायची आणि मला वाटतं शेवटच्या काळामध्ये आम्ही लुना गाडीवरनं ते फिरताना पाहिलेले होते. पण एक हिंदुत्वाचा विचार या शहरामध्ये पुढे घेऊन जाण्याचं काम पंत सबनीस यांनी केलेलं आम्ही त्या काळामध्ये पाहिलेलं आहे. शिवप्रतिष्ठानचे आदरणीय भिडे गुरुजी यांनी सुद्धा या ठिकाणी ईश्वरपूर झालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी केलेली होती. शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलनं झालेली होती आणि सगळेच लोक इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे या भूमिकेतून सातत्यानं मांडणी करत होते. मला वाटतं नगरपालिकेनं सुद्धा आमच्या काळामध्ये तसा ठराव संमत केलेला होता. त्या कालखंडामध्ये सगळ्याच महान व्यक्तींनी हा प्रश्न खऱ्या अर्थानं उचलून धरलेला होता. मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचं इस्लामपूर शहरवासियांच्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करत आहे. कारण मी ज्यावेळी हा प्रश्न त्यांच्याकडे घेऊन गेलो, या गोष्टीला जवळजवळ आता 4 महिन्याचा कालखंड उलटलेला आहे. मी आणि माझे सहकारी मित्र गोपीचंद पडळकर जे सकाळी 10 वाजता वर्षा बंगल्यावरती आम्ही आदरणीय देवेंद्रजी भेट घेतली आणि त्यांना हा सगळा इतिहास इस्लामपूर शहराचा ऐतिहासिक ठेवण याची सगळी कल्पना दिली आणि या सगळ्या महान व्यक्तींनी या शहराला ईश्वरपूर हे नाव देण्यात यावं अशी मागणी केलेली आहे. आणि शहरवासियांची मागणी आहे. जवळजवळ शहराची आता लोकवस्ती जर बघितलं तर 1 लाखाच्या जवळ पोचलेली आहे. आणि मग तसं आम्ही त्यांना पत्र दिलं आणि हे पत्र मार्च मध्ये आम्ही दिलेलं होतं आणि त्याच्यावरती त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना आदेश केला, प्रस्ताव सादर करावा. पण त्यावेळी त्यांनी मला एक आट घातलेली होती. बऱ्याच वेळा असं होतं की पत्र देतात आणि का झालं नाही म्हणून विचारत बसतात. तर पत्राच्या बरोबर तुम्हाला भाऊ धावावं लागेल, कारण याला बऱ्याचशाच कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. आणि ज्यावेळी उपसचिवांनी वेगवेगळ्या विभागांना पत्र पाठवली, त्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही अहिल्यानगरला गेलो. अहिल्यानगर मधल्या प्रशासनाबरोबर चर्चा केल्या की त्याने नामांतर करत असताना कशा पद्धतीने ते पुढे गेलेले होते. आणि मग तिथल्या एका सगळ्या डॉक्युमेंटची लिस्ट आम्ही आमच्या ताब्यामध्ये घेतली.
कारण कोणताही प्रस्ताव मंजूर करायचा असेल तर दस्तऐवज हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. आणि त्यानंतर जसं आता दादाने सांगितलं की नगरपालिकेला स्थापन होऊन जवळजवळ 164 वर्ष झाली आणि त्याच्या मागं जावं लागलं की पहिल्यांदा महसुली गाव कधी अस्तित्वात आलं, त्याच्यानंतर नगरपालिका कधी अस्तित्वात आली, इंग्रजाच्या कालखंडाच्या अगोदर या गावाचं नामकरण काय होतं याचेही अनेक पुरावे त्या ठिकाणी गोळा केले गेले. अगदी काही हेळव्याकडचेही पुरावे ते सगळे मोडी लिपीत होते कानडी भाषेमधल्या. त्याचं सगळं परत आम्ही भाषांतर केलं. इंग्रजांच्या काळातले काही दस्तावेज आम्हाने आपल्या सांगलीला दप्तर विभागामध्ये मिळाले. काही पुरावे हे पुण्याला त्या ठिकाणी दप्तरामध्ये मिळाले. या सगळे पुरावे गोळा करत असताना वेगवेगळ्या विभागाच्या एनओसी लागत होत्या. कारण शेवटी एखाद्या शहराचं नाव जर बदलायचं असेल तर त्या त्या विभागाचं मत काय आहे. आणि मग हा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे गेला. पुण्याला रेल्वे विभागाकडून आमच्या 2 बैठका झाल्या आणि त्यामध्ये त्यांच्याकडून जी काही या प्रस्तावाला पोषक किंवा जे त्यांचं मत काय आहे या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून सुद्धा आम्ही ना हरकत प्रमाणपत्र घेतलं. हवाई वाहतूक विभागाला सुद्धा की बाबा हे नाव आम्ही करत असताना, कारण आता कोणतंही हवाई जहाज किंवा विमानावरून जात असताना त्याचा एक मॅप असतो की या शहरात कुठल्या एरियामध्ये आहे, त्याचा शहर कोणतं येत आहे. आणि त्यांच्याकडं मग हे सगळा प्रस्ताव दाखल करून की हे का गरजेचं आहे त्यांनाही सांगितलं. आणि विमान मंत्रालयाचं सुद्धा आम्ही कागदपत्र त्यांच्याकडून घेतली. पोस्ट आणि तार हे इंग्रजाच्या काळापासून अस्तित्वात आलेला विभाग आहे. एखादं नामकरण बदलायचं असेल तर जगभर याचा पत्ता गेलेला असतो. तो म्हणजे एखाद्या गावाचा ॲड्रेस हा फक्त इंडियापुरता नाही राहत, ऑल देशांच्या मध्ये आपला पत्ता गेलेला असतो. आणि मग त्यांचा एक स्वतंत्र विभाग आहे. त्या विभागाकडून सुद्धा त्यांच्या जुन्या माहित्या, पोस्ट कधी आलं, सुरुवातीच्या काळामध्ये टपाल विभाग हा वरून इस्लामपूरच्या नावानं चालत होता का इस्लामपूरच्या नावानं चालत होता याची सगळी माहिती घेतली. हे घेत असताना आता तुम्हाला आपल्याला सगळं माहिती आहे की गुगल मॅप, गुगलमध्ये रस्ते आलेले आहेत आणि त्याचं एक डिपार्टमेंट आहे. कारण त्याही डिपार्टमेंटला कळवावं लागतं की आम्ही हे नाव आता चेंज करणार आहोत आणि भविष्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचण येऊ शकते का. आणि त्याही डिपार्टमेंटकडं तो प्रस्ताव गेला. तिथंही चांगल्या पद्धतीनं केंद्रामधूनही आम्हाला सगळ्याच पद्धतीनं चांगल्या मदत झाली आणि ते डॉक्युमेंट सगळे आम्ही गोळा केले. मग त्याच्यामध्ये बांधकाम विभाग आहे, त्याच्यानंतर नगर विकास विभाग आहे, महसूल विभाग आहे, सामान्य प्रशासन विभाग आहे. आणि बोलायला काही हरकत नाही की थोडे मला निराशाही आलेली होती, कारण एवढे विभाग आणि त्यामध्ये त्यांच्या एवढ्या शंका, टपाल पाठीमागं पुढं पाठीमागं पुढं, आणि असं करत करत हा प्रस्ताव म्हणजे ज्या ज्या विभागाच्या सगळ्या मान्यता घेतल्या ते 176 पानं झाली. एवढा मोठा तो प्रस्ताव झाला बघता बघता. कारण मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की प्रस्ताव परिपूर्ण आल्याशिवाय आपल्याला भाऊ पुढे जाता येणार नाही आणि याच्या मागं कुणीतरी धावलं पाहिजे. नाही बऱ्याच वेळा
आमदार सगळे तुम्ही महोदय पत्र देता आणि नंतर 2 महिन्यानं आम्ही दिलेल्या पत्राचं काही झालं नाही. शेवटी वेगवेगळ्या विभागाशी हे निगडित आहे आणि हे सगळं माझ्या हातात, की मला वाटतंय गेल्या गुरुवारी, गेल्या आठवड्यातल्या सगळा प्रस्ताव परिपूर्ण हातामध्ये आला. गुरुवार शुक्रवार 2 दिवस आम्ही जीडीचे सचिव ते त्यांच्या मीटिंगमध्ये प्रश्न उत्तरमध्ये म्हणजे आमची अशी बैठकच झाली नाही. नंतर एक अशी परिस्थिती तयार झाली की नगर विकासानं हा प्रस्ताव सादर करायचा का सामान्य प्रशासनानं सादर करायचा का महसूलनं सादर करायचा. कारण आपल्यामध्ये 2 नावं होती, उरण आणि इस्लामपूर. उरण म्हटलं की महसूल येत होता, सगळं जमीन क्षेत्र आपलं उरण एरियामध्ये येत होतं. आणि त्यातून मग 2-3 सचिवांची बरोबर बैठक झाली आणि नेमका प्रस्ताव कोणाकडे द्यायचा आणि मग जीडी विभागाला प्रस्ताव तिने करायचा असा तो निर्णय झाला. मी या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचंही अभिनंदन करतो. कारण तुम्हाला गंमत सांगतो मी की हा प्रस्ताव फायनल व्हायला आम्हाला मंगळवार आला, म्हणजे कुणाकडे स्वीकारायचा. मग मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता फायनल झालं की आमच्या विभागाला तो प्रस्ताव द्या. आता माझ्यासमोर प्रश्न तयार झाला की अधिवेशन बुधवार गुरुवार शुक्रवार, तोपर्यंत काही घटना घडल्या. आता अधिवेशनच होतंय का बहिष्कार होते, म्हणजे अशी कठीण परिस्थिती तयार झाली. पण बुधवार गुरुवार शुक्रवार ह्या 2 दिवसामध्ये, बुधवार गुरुवार, आम्ही रात्री 1-1 वाजेस्तवर त्या प्रस्तावाची छाननी, त्याच्यानंतर रितसर केंद्र सरकारला, शेवटी हा प्रस्ताव आला तर केंद्रालाही एक राज्याचा प्रस्ताव तयार करायला लागतो आणि राज्याला ऑनलाईन पाठवल्याशिवाय, तिकडं प्रस्ताव सबमिट झाल्याशिवाय आपल्याला इकडं जाहीर करता येत नाही. ही एकदम तारावरची कसरत चालली. ते हातामध्ये दिवस फार कमी होतं आणि बुधवारी काही भाग तयार झाला. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेस्तवर आम्ही कागदच तयार करत होतो आणि संध्याकाळी मला आठवतंय 6:30च्या दरम्यान कागदपत्र तयार झाले आणि तिथून मी सगळा बंच आणि मुख्यमंत्र्यांची फाईल मी स्वतः उचलली. दादांच्याकडं माझी असं झालं की मंत्रालय, विधान भवन, चंद्रकांत दादा, आणि मग दादानेही सातत्यानं पाठपुरावा 2 दिवस घेतला. म्हणजे प्रत्येक टेबलला चंद्रकांत दादा फोन करत राहिले आणि तो प्रस्ताव घेऊन मी सायंकाळी पोचलो आणि मुख्यमंत्री त्यावेळी ब्रिफिंग घेत होते. म्हणले एक मला अर्धा तास भाऊ या प्रस्तावावर मला वाचावं लागेल, कारण शेवटी प्रस्ताव केंद्राला जात असतो. आणि मग मुख्यमंत्र्यांनी शहाणपणानं सगळा प्रस्ताव पाहिला आणि लगेच त्यांच्या खाजगी सचिव खारगे साहेबांना बोलवलं आणि म्हणले ओके आहे, आपण सही करायला काही हरकत नाही. आणि रात्री 9 वाजता मुख्यमंत्र्यांची सही गुरुवारी संध्याकाळी झाली. आता हा प्रस्ताव मांडायला पाहिजे आणि म्हणून सकाळी 10 वाजता हा प्रस्ताव सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी रेकॉर्डवरती सभागृहाच्या आणला आणि 10 वाजता मी सकाळी तो प्रस्ताव सभागृहात मांडला. आणि दुपारी मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे आणि त्यांचे विचार, ती संस्कृती टिकली पाहिजे, ही भूमिका खऱ्या अर्थानं राज्य सरकारची आहे. एखाद्या नावामध्ये थोडं उच्चार करायला, बहुसंख्य समाजाला काही त्याच्यामध्ये थोडंसं एक नावामध्ये सुद्धा एक चांगलं मोठं समाजाला ऊर्जा मिळेल असं नाव समोर आलं तर त्या प्रत्येक गावातल्या व्यक्तिमत्वाला वाटत असतं की माझ्या गावाचं नाव ईश्वरपूर आहे. आता उदाहरणार्थ माझ्या गावाचं नाव मरळोबाची वाडी होती. आम्ही रेठरे धरणमध्ये आलो, येतं अमोल पाटील काय वाडकर म्हणायचे, मला ते का थोडंसं कमीपणाचं वाटायचं आणि मग मी मरळोबाच्या वाडीचं मरळनाथपूर केलं. त्यामुळं वाडकर आणि वाडी हे ते विसरून गेले
वाडी विसरल्याबरोबर वाडकर म्हणायचे बी विसरले.